चला तर मंडळी, आज बनवूया उपवासाचा साबुदाणा. साबुदाणा तुम्ही दह्यासोबत, ताकासोबत खाऊ शकता. डायजेशनला पण प्रॉब्लेम नाही होणार आणि खायला पण खूप छान वाटणार. चला तर आज बनवूया उपवासाचा साबुदाणा. उपवासाचा साबुदाणा बनवायसाठी आपण 2 उकळलेले आलू, 1 निंबू, 2 टमाटर आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं झालं की आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची शिजत आली की आलू टाकून घ्यायचं आहे. आलू थोडा शिजून झाला की मग आपल्याला टमाटर टाकून घ्यायचं आहे. टमाटर शिजत आहे तोवर आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया मिक्सरमधून. शेंगदाणे मी थोडे हलके भाजून घेतले आहे. शेंगदाण्याचा कूट आपल्याला एकदम बारीक करायचा नाही आहे. आपल्याला असा दरदरा बारीक करायचा आहे. आता टमाटर माझे शिजत आले आहे. टमाटर शिजत आल्यानंतर आपण यात चवीनुसार तिखट, मीठ टाकून घेऊया. मी इथे उपवासाचं मीठ सेंधे नमक वापरलेलं आहे. तुम्ही टाटा सॉल्ट पण वापरू शकता नॉर्मल. आणि यात 1 निंबू पिळून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. हे सगळं झाल्यानंतर त्याला शिजून झाल्यानंतर यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट थोडा वेळ शिजून देऊया. झाकणी झाकून त्याला ठेवली आहे. 5 मिनटं झाले तोवर मी बघते की माझा साबुदाणा व्यवस्थित मुरलेला आहे का. हा साबुदाणा मी 4 तासाआधी भिजत टाकला होता. तुम्ही बघू शकता माझा साबुदाणा एकदम छान मुरलेला आहे. आता याला आपण या कढईत टाकून घेऊया. छान फिरवून घेऊया जेणेकरून सगळं मिश्रण त्या साबुदाण्याला लागून जाऊ दे. आणि याला आता मी छान वाफेवर शिजवायसाठी झाकणी झाकून ठेवते. 5-10 मिनटानंतर माझा साबुदाणा एवढा शिजून झाला होता, पण हा पुरेसा शिजलेला नव्हता, म्हणून मी त्याला पुन्हा 5 ते 10 मिनटं शिजायसाठी ठेवला आहे. आता हा माझा साबुदाणा शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा तुम्ही उपवासाला वापरू शकता. खूप छान, खूप टेस्टी वाटतो. बॅचलर मुलं तर इझिली बनवू शकते. थँक्यू.